नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत नोंदणी लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास मुदतवाढ सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यभरातून लाखो महिला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र अद्याप ही योजनेसाठी अर्ज न भरलेल्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना महिना 1,500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. असे असले तरी अद्याप काही लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. या योजनेपासून अद्याप वंचित असलेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 जुलैपर्यंत होती. मात्र राज्य सरकारच्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास मुदतवाढ आता 1 महिना वाढवली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा लाडकी बहीण योजना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ. लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता अंगणवाडी केंद्रे, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महापालिकेचे वार्ड झोन ऑफिस, सेतू सुविधा केंद्र, महाई सेवा केंद्र या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.